दरम्यान फक्त 2च भाषा ठेवा असा राज ठाकरेंचा आग्रह असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। राज ठाकरेंशी माझी चर्चा झाल्याचं सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले। केंद्रानं 3 भाषांचं सूत्र ठरवलंय। शिवाय हिंदीच्या नव्या GR मध्ये अनिवार्यता काढून टाकण्यात आली आहे। कुठलीही तिसरी भारतीय भाषा आता शाळेत शिकता येईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। आपण सगळे लोक इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांचा तिरस्कार करतो, हे योग्य नाहीये। भारतीय भाषा इंग्रजीपेक्षा चांगल्या आहेत। ठीक आहे, आता इंग्रजी व्यवहार भाषा झाली आहे, पण या नवीन शैक्षणिक धोरणाने सगळ्यात महत्त्वाचं काम जर काही केलं असेल तर मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचा मार्ग खुला केलाय। म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणाने मराठीला वैश्विक भाषा, ज्ञानभाषा आणि अर्थकारणाची भाषा बनवण्याचं दालन उघडं केलंय आणि महाराष्ट्र सरकारने ते स्वीकारलेलं आहे। म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचा विवाद हा योग्य नाहीये। माझी राज ठाकरेंची चर्चा झाली, त्यांचा आग्रह आहे की 2च भाषा असल्या पाहिजे, तिसरी भाषा तुम्ही लादू नका। मी त्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की केंद्र सरकारने विचारपूर्वक NEP मध्ये 3 भाषांचं सूत्र आणलंय। जर देशभरामध्ये 3 भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र 2 भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही। NEP देशाकरता आहे। आपल्याला कल्पना आहे की 3 भाषा सूत्राच्या विरुद्ध तमिळनाडू कोर्टमध्ये देखील गेलं, कारण कोर्टाने ते मान्य केलं नाही। आणि आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय आहे, गैर काय आहे?